पाहू शकता मस्त झालेला आहे ना पकोडा किंवा पॅटीस, काही म्हणू शकता. हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये. तर आज आपण बनवलेले आहेत ब्रेडची पॅटीस. तर पाहू शकता स्टफिंग पण किती भारी आहे. तुम्ही केचपसोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता. तर चला आपण करूया सुरुवात. मी बटाटे घेतलेले आहेत 2 मोठी, उकडून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे, किंवा मॅशही करू शकता तुम्ही मॅशरने. आता आपण एका तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 1 चम्मच, थोडीशी मोहरी, थोडासा जिरा, थोडासा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून. आता लसूण घालणार आहोत आपण याच्यामध्ये. बारीक कट करून घेतलेला आहे लसूण. चवीप्रमाणे थोडंसं मीठ, थोडासा कोळी मसाला. आता आपला तडका तयार आहे. आता आपण बटाट्यावर टाकून घेतलेला आहे तो. थोडीशी कोथिंबीर. आता आपण ते मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मॅशरने सुद्धा मिक्स करू शकता, मी हाताने करते. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ब्रेड घेतलेले आहेत, 4 स्लाइड ब्रेड घेतलेले आहेत आपण. ते आपण ट्रायंगल शेपमध्ये कट करणार आहोत. अजून मिनी ट्रायंगलमध्ये करणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता. आता आपले कट करून झालेले आहेत. आता आपण बटाट्याचं सारण आणि 1 ब्रेडची स्लाइड छोटी, त्याच्यामध्ये सारण अशा प्रकारे भरून घेणार आहोत. पूर्ण सर्व बाजूने मस्तपैकी भरून घ्यायचं आहे. सर्व कोणाकोणामध्ये भरून घ्यायचे आहेत. सर्व पॅटीस अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत. आता सर्व भरून झालेले आहेत आपले पॅटीस. आता आपण एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगलं मिक्स करून, थोडं थोडं पाणी टाकून आपण एक चांगलं स्मूथ बॅटर तयार करणार आहोत. पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं. या रेसिपीचं नाव आहे मिनी ब्रेड पॅटीस. तर तयार आहे आपलं बॅटर, पाहू शकता अशा प्रकारे. आता आपण बटाट्याचं सारण भरून ठेवलेलं आहे, ब्रेडची स्लाइड. आता आपण बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये डिप करून घेणार आहोत. आता आपलं तेल तापायला ठेवलेलं आहे, पाहू शकता. आता आपण एक एक करून पॅटीस तेलामध्ये सोडून देऊ. सर्व अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. सकाळी नाश्त्याला, दुपारी स्नॅक्ससाठी, चहा बरोबर. लवकरात लवकर बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. आता आपण सर्व बाजूने पलटी करून घेतलेले आहेत. सर्व बाजूने असं चांगलं शिजवून घ्यायचे आहेत. पाहू शकता आता तयार आहेत आपले पॅटीस. आता आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आता आपण दुसरी बॅच आहे ती तळून घेणार आहोत. सर्व अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व बाजूनं फ्राय करून घेणार आहोत. पाहू शकता
तयार आहेत आता आपले पॅटीस. तयार आहेत आपले मिनी पॅटीस सर्व करण्यासाठी. पाहू शकता. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.